सायबर गुन्ह्यातील अत्यंत गंभीर समजले जाणाऱ्या डिजिटल अरेस्ट स्वरूपातील फसवणूक प्रकरणात बुलढाणा सायबर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोठी कामगिरी बजावली। तक्रारदार विनोद कुमार उत्तमराव साडोक आणि त्यांची पत्नी यांना खोट्या सीबीआय आणि ट्राय विभागाच्या नावाने धमकी देण्यावर आणि त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे खोटे आरोप लावून 10 लाख रुपये ऑनलाईन भराव्यास लावून फसवणूक करण्यात आली होती। या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत फिर्यादीची तब्बल 9.94 लाख रुपये परत मिळवून दिले आहेत। तर आरोपी विरुद्ध सायबर पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय। ही कामगिरी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश सदगर, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या पथकाने केली। तर यावेळी डिजिटल अरेस्ट असा स्वरूपाचा कोणताही प्रकार नसतो। पोलीस किंवा कोणतेही डिपार्टमेंट व्हॉट्सअप द्वारे कॉल किंवा व्हिडिओ कॉल करून आपणास अटक करत नाही। त्यामुळे अनोळखी नंबरवरून येणारे व्हॉट्सअप कॉल किंवा व्हिडिओ कॉल आल्यास नागरिकांनी त्यास प्रतिसाद देऊ नये। तसेच ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन क्रमांक 1930 किंवा 1945 या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केलंय। लोकवाहिनी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट बुलढाणा।